बोला अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सद्गुरु अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। 31 मार्च 2025 श्री स्वामी समर्थ प्रकट दिन आणि या निमित्त आपल्या सर्व स्वामी भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। स्वामींचे आशीर्वाद कृपादृष्टी कायम पाठीशी असो आणि आपल्या व्हिडिओतील प्रेम आपल्या सर्वांचे कायम असेच पुढे पुढे राहत राहो। तर मंडळी, सध्या मी आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ भागामध्ये। कुडाळ माड्याची वाडी संपूर्ण हा गावडे वस, 80% ठिकाणी गावडे लोकांचा वस आहे आणि आम्ही सुद्धा असो गावडे। तुमचे कोण कोण असत नक्कीच कमेंट करा, कारण आज आपल्या जावचा असा वेंगुर्ले कॅम्प ठिकाणी तेथे श्री स्वामी समर्थ मंदिर आहे आणि त्या मंदिराचं मुख्य वैशिष्ट्य ते म्हणजे पादुका त्या फक्त दर गुरुवारी सकाळच्या वेळेस ठेवले जातात भक्तांना दर्शनासाठी, इतर दिवशी ठेवले जात नाही। म्हटलं प्रकट दिन आहे आणि या दिना दिवशी संपूर्ण मठाबद्दल माहिती घेऊ, सोबत त्या ठिकाणी तुम्ही कसे पोचाल, एसटीने तुमच्या गाडीने, ती संपूर्ण माहिती दिली जाईल। तर आवर्जून व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि माझ्यासोबत स्वामी समर्थांचे दर्शन करून घ्या। लोकेशन कुडाळ माड्याची वाडी, पलीकडे नेरूर गाव आणि सगळे आमचे गावडे बंधू। ज्या ठिकाणी मी उभा आहे सुजय स्वाद मसालेवाले, त्यांच्याकडे सुजय म्हणजे सुजय गावडे आहेत, ते सुद्धा आपले गावडे बंधू। त्यांच्याकडे घरगुती सगळा कोकणी मेवा उपलब्ध आहे। गावडे साहेब नमस्कार। नमस्कार। आपल्या सुजय स्वाद या स्टॉल मध्ये कोकणी मेवा उपलब्ध आहे ना? होय। कोणकोणते उपलब्ध आहेत? आपल्याकडे कोथाची पिठी आहे, वड्याचं पीठ आहे, घावण्याचं पीठ आहे, मालवणी मसाला आहे, चिकन मसाला आहे मालवणी पद्धतीचा, मालवणी मच्छीचा मसाला आहे, त्याच्यानंतर सरबत आहे सगळ्या प्रकारची, कोकम सरबत आहे, आवळा सरबत आहे, कैरी पन्ना आहे, आमच्याकडे स्पेशल काजूच्या बोंडाचं सरबत आहे, त्याच्यानंतर ओल्या हळदीचं लोणचं आहे, त्याच्यानंतर आमच्याकडे स्पेशल वस्तू म्हणजे मालवणी खाजा, शेंगदाणा लाडू, शेव लाडू, खडके लाडू, मालवणी कोकम, गोड कोकम, ह्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे जे जे कोकणात बनतं त्यातल्या जास्तीत जास्त गोष्टी आपण आमच्या दुकानात आल्यावर मिळणार। आणि याचं उत्पादन कुठे होतं? तुमच्याकडे स्वतः फॅक्टरी आहे का तुमची? आमची स्वतःची इकडे पाटीच फॅक्टरी आहे, तिकडे या सर्वाचं आपण उत्पादन करतो। अरे वा, सुंदर सुंदर। तुमचा कधीपासून व्यवसाय सुरू आहे हा सुजय स्वाद? हा आमचा वडिलांनी 1997 पासून सुरू केला आणि मग त्याच्यात हळूहळू आम्ही एक एक प्रोडक्ट, पहिले आम्ही सुरुवातीला लाडू खाजा वगैरे बनवायचो, मग नंतर हळूहळू मसाले बनवायला चालू केली। मग तुमचं कुडाळमध्ये याच ठिकाणी की अजून ठिकाणी कोणते आउटलेट्स उपलब्ध आहेत? नाही, फक्त कुडाळमध्ये याच ठिकाणी आहे, माड्याची वाडीमध्ये। आपला चिपी विमानतळ रोड आहे, त्या रोडला आमचं आउटलेट आहे आणि इतर आम्ही दुकानांना माल देतो। ओके, वा, सुंदर सुंदर, छान अशी माहिती मिळाली। जर तुम्ही कधी जाणार असाल खवणे पुढे महापण या ठिकाणी, कुडाळपासून गाव लागेल हुमरमळा पाट आणि पुढे हा माड्याची वाडी। रोडच्या नजीक सुजय स्वाद हा स्टॉल लागेल, ज्या ठिकाणी तुम्हाला कोकणी मेवा खायला मिळेल, जसं की खाजे, लाडू, पुढे सरबत, हे पीठ मोदक पीठ, ब्रँडिंग देखील केलेलं आहे सुजय स्वाद मोदक पीठ, सुजय उद्योग, सोबत खारातले आवळे देखील आहेत। कसे आवळे? आवळे 100 रुपये पाव किलो। 100 रुपये पाव किलो। तर कोणा होय असते तर नक्की गवा, 100 रुपये पाव किलो आवळे। माड्याची वाडी, पुण्यभूमी माड्याची वाडी, श्री श्री 108 महंत मठाधीश परमपूज्य श्री गावडे काका महाराज यांच्या संकल्पनेतून स्वामी समर्थ मठ देखील उभारला आहे आणि त्या मठाचे पुनर्वसन बांधकाम केले असून दिनांक 30 मार्च ते 5 एप्रिल या दरम्यान दररोज धार्मिक सांस्कृतिक महाप्रसाद सुस्वर भजने सुरू आहे। सुजय स्वाद या दुकानापासून बरोबर 1 किलोमीटर अंतरावरती मठ आहे। कलश पूजन, मूर्ती प्रतिष्ठापना, श्री स्वामी समर्थ मठ माड्याची वाडी आणि 30 मार्च पासून 5-6 एप्रिल पर्यंत कंटिन्यू कार्यक्रम सुरू आहेत। मग ती स्वामी समर्थांची नवीन मूर्ती, पुढे मग पादुकावर अभिषेक, पालखी मिरवणूक, पारंपरिक फुगडी, दशावतार नाटक, ते सुद्धा ट्रिक्सीन, प्रसादी भजने मंडळी म्हणजे सुस्वर भजने। 4 एप्रिलला आहे डबल बारी भजनेचा सामना, बुवा विनोद चव्हाण त्यांच्या विरुद्ध बुवा गुंडू सावंत। आता सध्या तरी कामकाज सुरू आहे, पण ज्यावेळेस मी येईन तर अवश्य आपण मठाची माहिती घेऊ आणि भक्तांना राहण्यासाठी काय काय सोयीसुविधा आहेत, प्लस बाजूला सुरू झालेला एक इको टुरिझम, म्हणजे आता कोकणामध्ये प्रत्यक्षात इको टुरिझम किंवा ॲग्रो टुरिझमवरती भर आहे की कोकणी जीवन माणसांना कसं अनुभवायला मिळेल बाहेरच्या लोकांसाठी, ती सुद्धा माहिती देईन। पण आधी आपण जाऊया थेट महापण गावी, महापणपासून वेंगुर्ले कॅम्प या ठिकाणी। आपले बंधू सुजय गावडे हे बोलले की तुम्ही काळजी करू नका भूषण भाऊ, तुम्हाला सोडतो महापण या ठिकाणी। म्हणलं ठीक आहे, कारण हे सुद्धा आपली एक सबस्क्राईबर भावकीच आहे, आवडीने व्हिडिओ पाहणार आहे। कशी वाटतं व्हिडिओ तुमका? हो मस्त एकदम। हो, मी खूप वर्षा व्हिडिओ बघतोय। सुजय भाऊ धन्यवाद। श्री स्वामी समर्थ। कुडाळची हद्द समाप्त करून प्रवेश केला वेंगुर्ला तालुक्यामध्ये, वेंगुर्ल्याचा महापण गाव आणि या ठिकाणी मला नाश्ता करून मस्तपैकी
उसळ पाव. नारायण वडापाव सेंटरला उसळ पाव खाऊया, पण त्याआधी भेट झाली आपली एक सबस्क्राईब भाऊ की. आता आपलं नाव उदय रांजणकर. उदय रांजणकर. खायलेच तुम्ही भोगवे. भोगवे. वा वा, कशा वाटत व्हिडिओ तुमका? व्हिडिओ जबरदस्त वाटते, चांगली वाटते, म्हणजे बघायला, म्हणजे डिटेलिंग व्हिडिओमध्ये त्या भागाची संपूर्णपणे. बरं तुम्ही भेटला सांगा की व्हिडिओ मधून फायदा होता की नाही हो? व्हिडिओमधून फायदा होता, म्हणजे जे पर्यटक वगैरे ज्यांना काही माहिती नसतं त्या व्हिडिओ मार्फत त्यांना त्या गोष्टीची डिटेल माहिती मिळते. धन्यवाद धन्यवाद. आणि अजूनही महत्वाची माहिती शेअर करूच्या की मापणमध्ये गेलात तर आवर्जून उसळ पाव ट्राय करा, नारायण वडापावची. चला धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. या मंडळी पटकन पटकन नाश्ता करून घेऊ आणि मग पुढचं प्रवास करू वेंगुर्लेसाठी. आणि जे कोणी राहणार आहेत मापणचे पुढे मग खवणे, तर नक्कीच कमेंट करू सांगा. हॅशटॅग आम्ही मापणकर, हॅशटॅग आम्ही खवणेकर. ओ पाटकर काका नमस्कार. हा होय, बरा बरा. जशी मापण बाजारपेठेतली नारायण नांदुसकर यांची उसळ पाव, वडापाव, लाल भाजीचा वडापाव, तसं पाटकरांचा देखील फेमस हा वडापाव. गेले 35. हा हा, यांचं पिवळ्या भाजीचा हो, लाल भाजीचा ठेवा, मस्त मजा लागता हो. 35 वर्ष. आणि यांचं 35 वर्ष सुरू आहे व्यवसाय. बस 3च आयटम तिघांमध्ये बस. वा वा, सुंदर सुंदर. तुमचं नाव कसं भाऊ? तेजस अजिंक्य. आणि भाऊ आपला? हा. हे आपले व्हिडिओ पाहणारे चाहते वर्ग, कसे वाटतात व्हिडिओ तुमका? एक नंबर. मस्त. ह्या झाला खोटा, आता खरं सांगा. नक्की? बरं बरं. आणि यांचे कायाकिंग पण करता तुम्ही? काय नाव तुमच्या कायाकिंगचं? स्नेहतारा कायाकिंग. अच्छा, खवण्यामध्ये. म्हणजे खवणे फेमस झालो आता कायाकिंगसाठी. असं तुमचं व्यवसाय सुरू मध्ये, आणि आपलं कोकणचं पर्यटन बाबतीत व्यवसाय जो काय असं मोठं मोठं होत जाऊ. तुमका शुभेच्छा. मापणवरून मालवण वेंगुर्ले एसटी मिळाली ठीक दुपारी 11:15 वाजता. तिकीट भाडे 41 रुपये. जाणारा मार्ग खवणे सडा, आंदुर्ले, दाबोली तिठा. वेंगुर्ले बसस्टँडपासून म्हाडा कॉलनी कॅम्प भटवाडी येथे श्री स्वामी समर्थ आत्मपादुका मठ आहे. या मठात दर गुरुवारी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. आता ती का होते पुढे सांगतोच. आधी श्रीदेव गावडेश्वर यांना आपण नमस्कार करू. मापण पासून एसटी पकडत पोहोचलो मी थेट वेंगुर्ले या ठिकाणी. वेंगुर्ला बस स्टँडच्या अलीकडे उतरलो. दर्गा आहे, तिथून पुढे चालत येईल गावडेश्वर मंदिर लागेल, आणि तिथून मला रिक्षा मिळाली जी तुम्हाला सोडेल थेट श्री स्वामी समर्थ मठापर्यंत. अर्थातच वेंगुर्ला कॅम्पच्या पुढे. आणि यासाठी लागणारं भाडे आहे ते 60 रुपये. ज्या रोडने आपण चाललोय तसं तो थेट पुढे तुळस, सावंतवाडी, आपण वळणा डावीकडे मठापर्यंत. नवीन आगळे वेगळे कॅम्प शेजारी असलेले स्वामी समर्थ मठ. या मठाबद्दल थोडक्यात माहिती सांगायची झाली तर स्वामी भक्त श्री आनंदनाथ महाराज यांना स्वामींनी पादुका दिल्या होता, जे स्वामींसोबत 6 वर्ष अक्कलकोट या ठिकाणी राहिले. स्वामींच्या स्तुतीसाठी ते भजने रचत, त्यांच्यासमोर गाणे गात. त्यानंतर महाराजांनी त्यांना अक्कलकोट बाहेर जाण्यास सांगितले. तेव्हाच आनंदनाथ महाराजांनी स्वामींकडून प्रसाद मागितला, आणि प्रसाद म्हणून स्वामींच्या मुखातून आत्मपादुका निघाल्या, आणि त्या वरदहस्त म्हणत स्वामींनी त्यांना प्रसाद दिला. आकाराने अर्धा इंच लहान श्री स्वामींच्या कमळचरणांचे दर्शन होते. या पादुका पाण्याने भरलेल्या ताम्हाणात तुळशीच्या पानावर ठेवल्या जातात. दर गुरुवारी भाविकांसाठी सकाळी 8 ते 10 पर्यंत म्हणजे 2 तासांसाठी दर्शनासाठी ठेवले जाते. या चमत्कारी गोष्टींचा प्रत्यय आणि अनुभव घेण्यासाठी लांबून भाविक दर्शनासाठी येतात. तुम्हाला सुद्धा या मठात भेट द्यायची असेल तर लक्षात ठेवा, म्हाडा कॉलनी कॅम्प भटवाडी वेंगुर्ले बसस्थानकापासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर आहे. या मठापर्यंत कोणतीही बसेस जात नाही. तुम्हाला वेंगुर्ले पॉवर हाऊस किंवा वेंगुर्ले हायस्कूल या ठिकाणी उतरून 1 किलोमीटरवर
चालत जावे लागेल. या मंदिरा शेजारीच आनंदनाथ महाराज यांची समाधी देखील आहे. मंदिरामध्ये दर्शनासाठी जात असाल पुन्हा सांगतोय, या आत्मपदुंगाचे दर्शन दर गुरुवारी सकाळी 8 ते सकाळी 10 पर्यंत ठेवले जाते. स्वामींच्या दर्शनी जात आहे तर आवर्जून इथून केळी, फुला, पुढे नारळ घेऊ शकतो, अगरबत्ती वगैरे. हे काकू देखील आहेत, इकडचे राहणार आहे. तुमचं नाव कसं हो? राणे हले आहेत ते, गाव त्यांचं मिडबाव. हा बरोबर, म्हाडा कॉलनी. ही संपूर्ण म्हाडा कॉलनी ना? ही एकच की पुन्हा पलीकडे म्हणा खाली एकदम बरोबर. आणि एरियाचं नाव काय गावातल्या एरियाचं? या कॅम्प भटवाडी. अच्छा अच्छा, हरकत नाही. आवर्जून यांच्याकडून घेवा. अजून पण असतात 2 आपले काकी, त्यांच्याकडे पुरणपोळी. घरात गेले ना? हा, त्यांच्याकडे पुरणपोळी. अजून काय काय असतं तुमच्याकडे? पुरणपोळी, लाडू. हा लाडू खायचे खडखडे? बेसनचे लाडू. अरे वा, सुंदर. वाटतं जाम आता संपले? अरे रे वाटा, पण लय लवकर उशीर राहिलो. हरकत नाही, पण ह्यांच्याकडे नक्की ट्राय करा. चिकू असतात. अरे वा, मग पुरणपोळी होय ते पण जाऊन द्या. नको असं नसेल त्यात प्रसाद दिला बदल. अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थांच्या सेवेसाठी चोरप्पा महाराज, बाळप्पा महाराज होतेच, पण त्यासोबत चंचल मनाची सुंदराबाई देखील होती. तुम्हाला सुंदराबाईचा अनुभव नक्कीच या ठिकाणी घ्यायला मिळेल. जास्त काही बोलत नाही, समझने वाले को इशारा ही काफी है. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय. तर मंडळी, आपल्या या कॅम्प भटवाडीमध्ये असणाऱ्या स्वामी समर्थांच्या मठाबद्दल देण्यात आलेली माहिती तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा. आणि सर्वांची मी माफी मागतो की मला मठातला परिसर किंवा स्वामींची मूर्ती दाखवता आली नाही. आणि ज्या आत्मपादुका आहेत त्याचा टायमिंग आहे दर गुरुवारी सकाळी 8 ते 10 पर्यंत. 2 तासासाठी भाविकांच्या दर्शनाला ठेवतात, नंतर मग ते 10 वाजता परत उचलले जातात. तुम्ही पाहिलं असेल व्हिडिओमध्ये की कशा प्रकारे ते दर्शनासाठी दाखवलं जातं. तुम्ही सुद्धा प्लॅन करताय तर आवर्जून दर गुरुवारी सकाळी 8 ते 10च्या दरम्यान या, तरच तुम्हाला त्याचे दर्शन मिळेल. आणि या ठिकाणी वेंगुर्ला हायस्कूल मागे मी 1 वर्षापूर्वी व्हिडिओ केला होता, #कोकणाच्या सिरीजमधला 2रा एपिसोड, जिथे पेडणेकर काकांचा एक छोटासा खोपटीतला न्याहारी स्टॉल. खूप त्या व्हिडिओला जो काही तुम्ही प्रतिसाद दिला त्यासाठी खरंच आपल्या सर्वांचे मनापासून आभार. आणि तो व्हिडिओ पाहून प्रत्यक्षात या ठिकाणी लोकांनी भेट देखील दिली. वेंगुर्ले समोर त्रिवेणी उद्यान आणि हे त्यांचं न्याहारी स्टॉल. जुन्या पद्धतीचं, वरून सावळा बिवळा, बाजूक पण सावळा, यांचा न्याहारी स्टॉल. समोर चुलीवरती बनणारा तुम्हाला नाश्ता मिळेल. उसळ पाव, कांदा भजी, वडापाव आणि या ठिकाणी चहा. ज्यावेळेस व्हिडिओ शूट केला होता तेव्हा ते एकटे होते आणि आम्हाला म्हणजे आम्ही त्यांची परमिशन घेऊन त्यांना व्हिडिओ केला आणि त्यांची सुद्धा आम्हाला साथ लाभली. अतिशय गोड स्वभाव होता. परंतु सांगताना आता इतकं वाईट वाटते की म्हणजे आमची ती पहिलीच भेट आणि शेवटची भेट झाली. मला पुन्हा त्यांना भेटायला यायचं होतं पावसामध्ये, परंतु तो काही आला नाही. पण सांगताना वाईट वाटते की नोव्हेंबर 2024 त्यांचं हृदयविकार झटक्याने निधन झालं. तेव्हा आजींची आपली भेट झाली नव्हती. आता त्या सर्व पूर्ण सांभाळत आहेत. टायमिंग काय असतो आता? हो, सकाळी 7 वाजता उघडते ते संध्याकाळी 7:30 पर्यंत. खाता बघूया खाता काय. हो ये रे पक्या. आता या ठिकाणी आलोच आहे. मागे पण नाश्ता सेम, आता पण तोच. त्यांच्या आजची चुलीवरची गरमागरम उसळ बघायची. काळे वाटाणे, काळ्या वाट्याची उसळ आणि सोबत पाव. आज का चौकणी पाहुणे मिळाले, हरकत नाही. या मंडळी नाश्ता करू घेवा. पेडणेकर काकूंची आजची काळ्या वाट्याची उसळ आणि ती जी काही चव आहे उत्कृष्ट, प्रत्यक्षात 5 स्टार हॉटेलच्या जेवणाला 100% मागे काढणार. काय माझं मोठेपणा सांगत नाही, स्वामी समर्थांची कृपा आहे. साक्षात मला मागे पण त्यांच्या रूपात हे दर्शन झालं, म्हणून आज या ठिकाणी मुद्दाम नाश्ता केला. आणि फुलाची पाकळी म्हणून जी काय थोडीफार मला मदत करता आली ती त्यांना केली. कारण त्याचं स्वतः एकट्या आहेत आणि एकट्या सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत नाश्ता स्टॉल सुरू ठेवतात. मदत काय केली आणि कशा प्रकारे केली ते मी सांगणार नाही, परंतु फुलाची पाकळी म्हणून जे मला योग्य वाटलं त्यांना मदत केली. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा मी येणार मेमध्ये आमच्या भावंड मित्रांसोबत स्पेशल पेडणेकर काकूंची आजची उसळ पाव खायला. ते सुद्धा वेंगुर्ल्याचे चौकणी पाव आणि काकूंची आजची गरमागरम उसळ. संपूर्ण परिसर हा वेंगुर्ले कॅम्प, पलीकडे वेंगुर्ले हायस्कूल आणि त्याच्याच शेजारी त्या काकूंची खानावळ. स्वामी समर्थ प्रकट दिनाचा हा एक माहितीपूर्वक व्हिडिओ.
देण्यात आलेली माहिती आवडली असेल नक्कीच एक लाईक करून सर्व स्वामी भक्तांना हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.